नमस्कार मित्रांनो, आज 1 एप्रिल 2026 पासून आर्थिक वर्ष सुरू होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वेळी तुमच्या खिशावर आणि दैनंदिन कामावर परिणाम करणारे 5 मोठे बदल होत आहेत. हे बदल माहिती नसतील तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सर्वात मोठा बदल म्हणजे आता जुना आयकर कायदा संपून नवीन आयकर कायदा 2025 लागू झाला आहे. आता 12 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना एकही रुपया टॅक्स भरावा लागणार नाही. तसेच आता टॅक्स भरताना जुने फॉर्म बदलले असून फॉर्म भरताना 130 आणि 131 वापरला जाणार आहे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे पॅन कार्ड संदर्भात आहे. आता नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी केवळ आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून चालणार नाही. त्यासाठी आता 10वीची सनद, बोर्ड सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट असणे अनिवार्य करण्यात आले आहे. तिसरा बदल नोकरदारांसाठी आहे. नवीन कामगार कायद्यानुसार तुमच्या पगाराची रचना बदलू शकते. यामुळे तुमच्या PF मध्ये वाढ होईल, ज्याचा फायदा भविष्यात होईल. पण सध्या तुमच्या हातात येणारा पगार थोडा कमी होऊ शकतो. बँकिंग क्षेत्रातही मोठे बदल झाले आहेत. खास करून HDFC बँकेने UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्यावर मर्यादा आणली आहे. ठराविक मर्यादेनंतर तुम्हाला प्रतिव्यवहार 23 रुपये चार्जेस द्यावे लागतील. तसेच पंजाब नॅशनल बँकेने देखील पैसे काढण्यासाठी दैनंदिन मर्यादा कमी केली आहे. नेहमीप्रमाणे 1 तारखेला गॅस सिलेंडर, CNG आणि इंधनचा दर बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारानुसार व्यावसायिक आणि घरगुती गॅसच्या किमतीत चढ उतार पाहायला मिळू शकतात. तर मित्रांनो, हे होते 1 एप्रिल पासून होणारे महत्त्वाचे बदल. ही माहिती तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांची धावपळ होणार नाही. अशाच नवनवीन सरकारी योजना व अपडेट्ससाठी आपल्या श्रीकांत चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. धन्यवाद.